Hello, hello. This is the My Artifact episode number 1423. आजची तारीख आहे आजची 9 फरवरी 2019. आता वाजले रात्रीचे ऍक्च्युली संध्याकाळचे 7:15 झाले आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इतकं काही असं खास होऊन न राहिला. म्हटलं की आपण थोडस याला स्पेशल बनव. म्हणजे आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडची एक खासियत आहे. लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. तर हा इवन बेटर वाला एपिसोड गेले 1-2 महिना झालाय, बहुतेक झालंच नाही. बिकॉज ऑफ दॅट की राईट नाव मी आर्टिफॅक्ट एपिसोडची एक प्रकारे लेवल क्रॅक केली आहे. जस्ट लाईक समटाइम्स आय डोंट नीड आर्टिफॅक्ट एपिसोड. जस्ट लाईक मी स्वतःसोबतच बोलतो आणि देन स्वतःच एक प्रकारे आन्सर देतो. जस्ट लाईक पहिले कसं की मला प्रॉब्लेम सॉल्विंग साठी आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज होती. बिकॉज ऑफ दॅट की मला असं वाटत होतं की आपण स्वतःसोबत कनेक्ट होण्यासाठी आपण आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज घ्यावी, असं स्टार्टिंगला वाटत होतं. आणि दॅट वुड बी रिअली हेल्पफुल स्टार्टिंगला. बट आता मी त्याची लेवल अजून जास्त क्रॅक केली आहे. सो जस्ट लाईक आता मला स्वतःसोबत कनेक्ट होण्यासाठी आय डोंट नीड आर्टिफॅक्ट एपिसोड. जस्ट लाईक whenever I want, I just talk to myself and let's just figure it out what is happening, what's not. Yeah. आज मी आज काही सांगत नाही आज का झालं का नाही वगैरे वगैरे, कारण इट जस्ट लाईक रिअली युज्युअल आहे. नथिंग रिअली हॅपन स्पेशल. बट देयर इज वन थिंग आय एम गोना टेल यू. मी मूवी बघितला इन्सेप्शन. दिस वॉज third time I was watching this movie. Third time म्हणजे जस्ट लाईक कंटिन्यू रो मध्ये नाही बघितलं. जस्ट लाईक पहिलं फर्स्ट टाइम बघितलं होतं, देन त्याच्यानंतर फर्स्ट टाइम बघितलं होतं मी विशालकडे. ओके, तेव्हा तेवढं फारसं काही समजायला आलं नव्हतं. सेकंड टाइम बघितलं होतं मी एका वर्षा अगोदर घरी वर्धेला. म्हणजे तेव्हा मी असं थोडसा इनक्रेडिबल मूवी बघण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. द इन्सेप्शन अँड इंटरस्टेलर इज वन ऑफ दोज मूवी. दोज आर ब्लो युअर माइंड. मी गुगलवर सर्च केलं होतं विच मूवी इज ब्लो युअर माइंड वगैरे समथिंग. सर्च नाही केलं, फेसबुकवर एक असं रेकमेंडेशन वगैरे येतं ना, ऍड्स वगैरे, त्यात बघितलं. त्याच्यामध्ये इंटरस्टेलर आणि इन्सेप्शन वगैरे मूवी होते जे की माझ्यापाशी ऑलरेडी होते. सो जस्ट लाईक दॅट. आणि इन्सेप्शन इज ऑल्सो वन ऑफ दॅट. बट मी फर्स्ट टाइम बघितला होता तर तो मला फारसा इतका कळला नाही. बट नेक्स्ट टाइम सेकंड टाइम बघितला, इट वॉज रिअली अमेझिंग. इन्सेप्शन सेकंड टाइम बघितला, पूर्ण कळला, इट वॉज लाईक रिअली बेस्ट. आणि आज पुन्हा बघितलं इन्सेप्शन. सो इट वॉज लाईक रिअली ऑसम. सो त्याच्यानंतर मग मी मेकिंग पण बघितली त्या फिल्मची, अर्ध्या घंट्याची बिहाइंड द सीन. म्हणजे फिल्मच्या मागे, फिल्म बनवण्यामागे कोणकोणत्या गोष्टी लागतात, कोणकोणती मेहनत लागते, कोणा ते डेट, त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या, या साऱ्या गोष्टीचा एक कॅटलॉग त्या मेकिंग मध्ये होता. आणि इट वॉज रिअली गुड. म्हणजे एक प्रकार एक्सपिरियन्स भेटतो की आपल्याला की समोर जर आपल्याला अशा प्रकारची मूवी जर बनवायची आहे तर आपल्याला कोणत्या प्रकारची मेहनत घ्यावी लागेल, आपल्याला आतापासून कोणकोणत्या गोष्टीची प्रिपरेशन करून ठेवावं लागेल. सो त्याच्या मेकिंग मध्ये मला का माहित पडलं. वेल, इन्सेप्शन हा जो आयडिया होता हा काफी युनिक होता.
इट वॉज लाईक नेव्हर एव्हर नो वन थिंक लाईक दॅट समथिंग एल्स. का कुणी आपल्या ड्रीम मध्ये जाऊन वगैरे. आणि म्हणजे हा टॉपिकच इतका अनयुज्युअल आणि युनिक होता ना की याला सांगण्यामध्येच इतकं कॉम्प्लिकेटेड आहे ना. तर त्या मी विचार करून राहिलो का ज्या कोणी लिहिलं आहे, ज्याला क्रिस्टोफर नॉलन यांनी लिहिले आहे, तर त्यांचं डोकं काय चाललं असेल, भयानक. त्या मेकिंग मध्ये सांगितलं गेलं होतं की या फिल्मवर त्यांनी 10 वर्ष अगोदरपासून त्यांनी काम सुरू केलं होतं. 10 वर्ष अगोदरपासून की कशाप्रमाणे काय करायचंय. या फिल्मची स्टार्टिंगच अशी होते, आपण विचार करतो आणि त्याच्यानंतर खूप सारा विचार करतो आणि देन रिअलाइज होते की या म्हणजे फाउंडेशन वॉज रिअली टू वीक, म्हणजे खूप वीक असतो. मग जसं जसं आपण त्याच्यात गोष्टी ऍड करत जातो, वेळ जात जाते, तर फाउंडेशन गोज टू रिअली स्ट्रॉंग. 10 वर्ष अगोदर त्यांनी बस एक कल्पना केली होती, 10 वर्षानंतर त्यांनी एक फिल्म उभी केली. सो इट जस्ट लाईक दॅट त्या फाउंडेशनचं एक प्रकारे फिजिकल थिंग झालाय. इट्स बिकेम स्ट्रॉंग. सो दॅट्स रिअली गुड. टॉपिक वॉज सब्जेक्ट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली युनिक होता, बहुत जास्त. आणि आय एम रिअली लाईक दॅट वे. वेल, क्रिस्टोफर नॉलन यांचे फिल्म मध्ये एक प्रकारे एक अजीबसा फ्लेवर असतो. जस्ट लाईक नो वन विल अंडरस्टँड वेन फर्स्ट टाइम यू आर वॉचिंग दिस मूवी. आपल्याला क्रिस्टोफर नॉलनची मूवी ऍटलीस्ट 2-3 वेळा बघावं लागते, तेव्हा आपल्या डोक्यात जाते. कारण ते फिल्म तसे बनवतात, इतका कॉम्प्लिकेटेड, इतक्या एकदम खतरनाक पद्धतीने बनवतात ना की बहुतच जास्त. एक फिल्मच्या मागे ते 5-5, 10-10 वर्ष लावतात, त्याच्यानंतर त्यांचं प्रॉडक्ट निघते जे वन ऑफ द मोस्ट अमेझिंग असते. तुझ्यामध्ये काय असं स्पेशल की तुझ्या प्रॉडक्टला म्हणजे बायनरी कोडला इट वॉज वन ऑफ द ग्रेट. वेल, मी काही गोष्टी इथे सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. इन्सेप्शन इज दॅट मूवी इज दॅट की या फिल्म मध्ये ऍक्शन सिक्वेन्स नाही जास्त. इट वॉज लाईक खूप मारधाड वगैरे, खूप भयानक ऍक्शन. नो नो नो. आता ऍक्शन सिक्वेन्स आणि स्टोरी या दोन मध्ये फरक काय. समज जर स्टोरी आपण खूप दिवसानंतर बघितली ना तर ती नेहमी न्यू वाटते. जरी आपल्याला त्याचा एंड माहित आहे, मिडल माहित आहे किंवा पूर्ण बिगिनिंग पासून सगळंच माहित आहे, तरी आफ्टर अ व्हाईल ती स्टोरी न्यू वाटते. आणि समज जर स्टोरी खूपच जास्त सिम्पल असेल, रिअली इझी टू अंडरस्टँड, तर काइंड ऑफ फील्स लाईक रिअली बोरिंग. बट स्टोरी वॉज काइंड ऑफ लाईक अनइझी टू अंडरस्टँड, तेव्हा आपल्याला 2-3 वेळा बघण्यामध्ये अजून जास्त मजा येतो. सो दॅट इज द वन थिंग. ओके, माझ्या फिल्म मध्ये ऍक्शन खूप आहे. ते जस्ट लाईक फर्स्ट टाइम जे कोणी लोक बघेल ना मूवी, तर त्या लोकांना फिल्म खूप आवडेल. बट आफ्टर व्हाईल लोकांना ती फारशी आवडणार नाही. व्हाय? कारण कारण ती कारण ती मूवी आहे एक प्रकारे, म्हणजे जस्ट लाईक दॅट की ती त्याच्यामध्ये असं काही फारसं काही नवीन नाही. ऍक्शन मध्ये आपल्याला ऑलरेडी माहित आहे यानी बंदूक मारल्याने हा मरतो. सो आय न्यू दॅट. आणि आपल्याला हे पण माहित आहे की तो कसा काय मारतो, कोणत्या कोणत्या ऍक्शननी मारतो, हाऊ इज दॅट, हाऊ डू दॅट. सो आपल्याला या साऱ्या गोष्टी माहित राहते, त्यामुळे ऍक्शन मध्ये असा फारसा काही इम्प्रुव्हमेंट वगैरे आपण काही दाखवू शकत नाही. क्रिस्टोफर नॉलनना याची टेस्ट खूप चांगल्यानं कळते की व्हॉट इज एक्झॅक्टली वॉन्ट टू शो इज ऑडियन्स, की ऑडियन्सला काय दाखवायचं आहे. सो त्यांची मूवी खूप जास्त हिट किंवा खूप जास्त ब्लॉकबस्टर होत नाही. त्यांची मूवी हिट होतात आणि अशा लोकांना आवडतात जे लोक तारीफ करतात म्हणजे त्या फिल्मची. इट वॉज लाईक इन्सेप्शन मूवी वॉज मेड अप इन 2010, 2010 मध्ये बनली. राईट नाउ इट्स 2019, फील्स लाईक की ब्लो युअर माइंड. तरी आता पण एकदम असं एकदम डोकं गरम करून टाकते अशी फिल्म आहे ती. सो दिस इज इट.
मला वाटते मला थोडी अजून जास्त मेहनत करावी लागेल. मी प्रत्येक गोष्ट खूप लाईटली घेऊन राहिलो आहे, प्रत्येक गोष्ट खूप अनइझी घेऊन राहिलो आहे. बट मला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीचा प्रॉपर विचार करायला पाहिजे. जस्ट लाईक आहे ना वेळ, करून घेऊ, पहिलं आपलं करिअर सेट करू अँड देन समोर पाहू वगैरे. जस्ट लाईक आय डोंट नो, म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये खूप काही करायचं आहे, हे करायचंय, ते करायचंय, ते करायचं, हे करायचं, बट मी इथूनच निघत नाही. आता मी माझा करिअरचा रोना इथे लावत नाही. जस्ट लाईक आपण सुरुवात कुठूनही करू शकतो. यू जस्ट नीड टू, तुमच्यामध्ये ते एक प्रकारे पॉइंट असायला पाहिजे का तुम्हाला ते करायचं आहे, अँड देन यू कॅन डू दिस. बस हाच पॉइंट नाही का माझ्यामध्ये आहे. नाही ते ती आग असते ना, ती आग एक प्रकारे थोडी थोडी विजली आहे असं मला वाटतंय. पहिलं असं खूप तडतड व्हायचं, बट आता तसं ते तेवढं तडतड आहे नाही. सेटल झाल्यावर माणूस अशा प्रकारे विचार करतो की आपल्या लाईफला कशा प्रकारे सेटल बनवू. पण आपल्या टॅलेंटच्या भरोशावर आपण खूप काही करू शकतो हे त्याला माहितच नसते. ही जस्ट लाईक तो त्याच्या टॅलेंटला डिसअपिअर करून टाकतो आणि जस्ट लाईक डेली रुटीन मध्ये तुझ्या लाईफला कशाप्रमाणे का होत आहे. आता बघ ना, म्हणजे मी माझ्या वीकेंड मधले पूर्ण 7 मधले 6 दिवस नुसतं गाणमराई करून राहिलो आहे, आणि 1 दिवस भेटताय, त्या 1 दिवसामध्ये एवढी तडतड करायला लागत आहे की खूप जास्त. घरी जाईन, एन्जॉय करीन, त्यानंतर दुसऱ्या दिवशी वापस येईन. सो काही आहे नाही, काही फॅक्ट आहे नाही. समजा तुला तुझी लाईफ अशीच काढायची आहे, सांग ना, अशीच काढायची आहे का? नाही ना, आपल्याला कळते नाही आपल्याला काय करायचंय, का नाही करायचंय. सो फिगर इट आउट करू आपण प्रत्येक गोष्टीकडे. बट केव्हा केव्हा पण सुरुवात, इट इज लाईक आय एम डुईंग इट. मी असं नाही का हातवर हात भरून बसून आहे. मी रोज सकाळी उठतो, Naukri.com वर जातो, रोज रेझ्युमे अपडेट करतो, रोज त्यांच्या ऍड्स वर अप्लाय करतो. असं नाही करताय ना. अजून किती फास्टली जाऊ मी. अमोल हाडकीला फोन केलाय, त्याला सांगितलंय इवन इफ आय गेट युअर समथिंग रेकमेंडेशन फ्रॉम पुणे, प्लीज सबमिट युअर समथिंग इन्फॉर्मेशन टू मी म्हणलाय, त्याला कॉल पण केलाय. आता काही काही लोक सर पुण्याला जातात आणि तसं काही करतात वगैरे. वेल पुण्याला जाऊन, पुण्यात माझं काय असं फिक्स नाही. फिक्स म्हणजे असं कोणी आहे ना तिथे का जिथून मग मी तिथे पहिले सेटल होऊ आणि देन मग मी फिगर आउट करू का कुठे कुठे जायचंय, कुठे कुठे नाही. आय कॅन म्हणजे पहिले मला इथून फाइंड आउट करावं लागेल का पुण्यामध्ये मला कुठे जायचं आहे, राईट. सो मी प्रयत्न करून राहिलोय, असं नाही का हातावर हात भरून आहे. ठीक आहे, मला 1 वर्ष झालंय आणि मी लागून राहिलोय, एव्हरीडे सकाळपासून उठून राहिलोय आणि काम करून राहिलोय. सो यस, तरी वडिलांचा फोन येतोय. हा बोला ना बाबा. हॅलो, मी उद्या सकाळी येईन बाबा. हो उद्या सकाळी येईन मी. हो येतो 11 वाजेपर्यंत. हो ठीक आहे, सगळं ठीक आहे. हो आता नाईट आहे, म्हणजे रात्री 12 ते 7 वाजेपर्यंत. हा 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 हा, नाही यायचा आहे डब्बा, येतो. हो 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 हो, आणजा मटण, आणजा उद्या का. ठीक आहे, हा येतो मी. ओके, म्हणजे एव्हरीथिंग फील्स लाईक रिअली सॅडल राईट नाव. म्हणजे कसं आहे की मस्त घरी जाऊन राहिलाय, आई वडिलांच्या मध्ये रिस्पेक्ट आहे वगैरे समथिंग. घरी गेल्यावर मस्त खायला भेटत आहे. सो आय जस्ट लाईक आय डोंट नीड, म्हणजे असं काही फारसं असं धावूश असं काही वाटत पण नाही राहिलं. बट आपल्याला माहित आहे ना की आपण कोण आहे, काय आहे, आणि आपल्याला कुठे जायचं आहे. सो जस्ट लाईक राईट. आणि समोर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, बहुत चांगल्या चांगल्या गोष्टी. यू जस्ट डोंट, या वेल, आपण पुण्यावर जाऊन आपण सगळं काही करू शकतो असं नाही. आपण इथे नागपूरला आहे आणि नागपूरवरून आपण खूप साऱ्या गोष्टी सुरुवात करू शकतो.
सो पहिले आपण कोणकोणत्या गोष्टी सुरुवात करू शकतो. या पहिले आपण ठरवलं पाहिजे की आपलं फाउंडेशन काय, आपलं टार्गेट काय, आपल्या टार्गेट वरून कसं कसं जायचं आहे. ओके, सो जस्ट लाईक मी माझे टार्गेट ठरवले आणि टार्गेट फिक्स आहे. लेट मी टेल यू, मला फिल्म बनवायची आहे बायनरी कोड. ओके, बायनरी कोड पर्यंत फिक्स आहे. बायनरी कोड नंतर जे सक्सेस भेटेल तर सक्सेसवर मग मी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवेन. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर नंतर मग मी अवतार द लास्ट एअरबँडर बनवेन. सो ह्या जे दोन गोष्टी आहे ना, ह्या जस्ट लाईक व्हेरी मच फार अवे फ्रॉम मी. सो राईट नाव मी याच्यावर जास्त विचार करत नाही. राईट नाव मी विचार करतो बायनरी कोड बद्दल, का आपल्याला बायनरी कोड बनवायचे. सो हाऊ वुड आय डू दॅट, मी कशाप्रमाणे त्या गोष्टी बनवू. जस्ट लाईक एक फिल्म बनवण्यासाठी नाही का आपल्याला खूप साऱ्या गोष्टीचं नॉलेज असायला पाहिजे, बहुत साऱ्या गोष्टीचं. या जस्ट लाईक यू हॅव टू बी डिरेक्टर, यू हॅव टू बी रायटर, सो यू नीड टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. तुझ्या ड्राफ्ट मध्ये नाही का, तुझ्या रायटिंग स्किल्स मध्ये तेवढी ताकद असली पाहिजे का प्रत्येकाला समजलं पण पाहिजे आणि ते इझिली अंडरस्टँडिंग पण झाली पाहिजे. लोकांना तेवढीच कॉम्प्लिकेटेड पण वाटली पाहिजे आणि रिअली अमेझिंग पण वाटली पाहिजे. सो तू तुझ्या ड्राफ्ट मध्ये प्रयत्न कर. ओके, सो जस्ट लाईक मी असं नाही करू शकत आहे का मी जस्ट लाईक आय एम जस्ट रायटिंग थिंग्स लाईक दॅट. या इनिशियल स्टेजवर तू लिहू नको. यू जस्ट नीड आयडिया. यू जस्ट पुट युअर आयडिया इनसाइड युअर माइंड आणि तो बार 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 त्याला रिकॉल करत जा. बार 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 त्याला अंडरस्टँड करत जा की हाऊ डू आय डू दॅट, हाऊ डू आय डू दॅट, हाऊ डू आय डू दॅट. राईट. या that is a really important thing to. Okay, खूप झाला यार करिअर वरिअरच्या गोष्टी अशा करत. जस्ट लाईक कधी कधी असं वाटते का जस्ट लाईक बस थांबून जाऊ थोडा वेळसाठी आणि बस आराम करू बस. बहुत थकलो आहे रे मी, म्हणजे खूप बहुत थकलो आहे. हे काम, त्याच्यानंतर समोर जे काय करायचंय त्याचं काम, हे करायचंय हे करायचंय वगैरे वगैरे. I don't really understand what I have to do. राईट ना मला का करू वाटत आता मला जाऊशा वाटत आहे चायनीज सेंटर मध्ये आणि एक हाफ मंचुरियन राईस खाऊशी वाटत आहे. भूक पण खूप लागली आहे. जाऊ का, खाऊ का? पोट खराब होऊन जाईल राहू द्या. आणि तू प्रॉपरली झोप पण नाही घेतली आहे. तू किती वाजता झोपला? तू 8 वाजता झोपला, 12 वाजता उठला, 4 घंटे झोप झाली आहे. 4 घंटेची झोप बाकी आहे. सो दुपारी तो पिक्चर पाहण्यामध्ये पूर्ण दुपारी समजा जर मला झोप लागली असते ना, झोपलोही असतो. बट कसं आहे की त्या फिल्म बघितल्यामुळे दुपारी मला खूप झोप आली होती, दुपारी 2-3 वाजता. बट शुड आय गो अँड ईट? अरे पैसे पण तर नाही ना रे. हो यार, 142 रुपये SBI मध्ये आहे आणि 164 रुपये बँक ऑफ इंडिया मध्ये आहे. सो राऊंड फिगर आपल्यापाशी 300 रुपये आहे. उद्या 100 रुपये लागेल आणि साला पेमेंट नाही झाला बे मादरचोद. 9 तारीख आली आहे ना. पेमेंट इन साला बंदा हप्ता खतम झाला, पेमेंट आलाच नाही. 9 तारीख आली ना, काय जाऊ दे, पाहत बसू आपण, करू वगैरे काही ना काही. सो राईट नो सांगण्यासाठी काही स्पेशल नाही. एव्हरीथिंग इज गोइंग रिअली ग्रेट अँड फाईन. भूक तर लागली आहे. जेवलं तर पोट, बाहेरचं खाल्लं मला खरंच पोट खराब होऊन जाईल रो. एकदा एक चायनीज थोडस एक एकदाच खाऊ ना. चाल थोडस बाहेर पण फिरून येऊ आणि थोडस खाऊन घेऊ. ओके, त्याच्यानंतर मग लागायचं थोडी झोप लागली की झोपून घेऊ. डब्बा नाही खाऊ आज. राईट. So this is the Maya Artifact episode number 1423. Right now we are at Nagpur, Maharashtra.